डॉक्टर, आमच्या पेशंटचं अशा अशा ठिकाणी ऑपरेशन झालं होतं. आमचा पेशंट आता एकदम चांगला आहे, काहीच त्रास नाही, सगळी कामं करतो. पण त्याच्या हातातला किंवा पायातला रॉड काढायचा का हो? किंवा ती हातातली आणि पायातली प्लेट काढायची का? हा एक खूप गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे, जो प्रत्येक रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना असला पाहिजे. युजुअली पूर्वी ज्यावेळी टायटेनियम किंवा एल्वियम हा मटेरियल मुबलक प्रमाणात किंवा नव्हताच, तर त्या ठिकाणी सरसकट सगळेच इन्स्ट्रुमेंट जे होते ते ASTM 316 या ग्रेडचे स्टीलचे बनलेले राहायचे आणि जे ह्युमन कम्पॅटेबल असायचे. आणि आतापर्यंत अनेक सर्जन्सच्या हातात अनेक शेकडो लाखो रुग्णांमध्ये त्याच्याने सुंदर रिझल्ट दिलेत. एक कमी वयाच्या रुग्णांमध्ये, अगदी वाढत्या वयाच्या लेकरांमध्ये तर आम्ही 6 महिन्यातच ते काढून घ्या असा आग्रह करतो. यंग अडल्ट्स हू हॅव अटेंड मॅच्युरिटी त्यांना सुद्धा आम्ही सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षाच्या अवधीत शेवटचा एक्सरे जिथं हे हाड एकरूप होऊन गेलेलं आहे याची खात्री झाल्यावर ते काढून घेतले पाहिजे. डॉक्टर, काढलंच तर काय आणि नाहीच काढलं तर काय हे जाणून घ्यायचं आहे तर तुमच्या रुग्ण त्याच्याकडे असलेला त्याचा अगोदरचा आणि शेवटचा एक्सरे ते घेऊन तुम्ही जवळच्या निष्णात डॉक्टरांची जरूर भेट घ्या. थँक्यू.